नमस्कार. मी डॉक्टर किरण कुलकर्णी, ॲडिशनल चीफ इलेक्टोरल ऑफिसर, महाराष्ट्र स्टेट. मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांच्यासाठीच्या या ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये प्रिसाइडिंग ऑफिसर्स हँडबुक म्हणजे मतदान केंद्राध्यक्षांसाठीची हस्तपुस्तिका याबाबत चॅप्टर 2 प्रकरण 2 याबाबत माहिती द्यायला मी तुमच्याशी बोलतोय. या चॅप्टरचं नाव आहे मतदान केंद्राची रचना आणि सुरक्षा व्यवस्था. पण आपण मात्र यापैकी काही विशिष्ट भागच बघणार आहोत आणि तो भाग आहे तो म्हणजे मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रात कोणाला प्रवेश द्यायचा आणि कोणाला द्यायचा नाही हा विशेष भाग आपण या भागामध्ये बघणार आहोत. मतदान केंद्रात प्रवेश करण्याचा हक्क कोणाकोणाला आहे? एक म्हणजे मतदान अधिकारी, उमेदवार, त्यांचे निवडणूक प्रतिनिधी किंवा त्यांनी नियुक्त केलेले मतदान प्रतिनिधी. म्हणजे उमेदवार स्वतः मतदान केंद्रामध्ये निवडणुकीच्या दिवशी प्रवेश करू शकतो, त्याला तो अधिकार आहे. आणि या उमेदवाराने नेमलेला जो इलेक्शन एजंट असेल, ज्याला निवडणूक प्रतिनिधी असं म्हणतो, त्याला सुद्धा मतदान केंद्रात प्रवेश असणार. त्याचबरोबर प्रत्येक उमेदवार काही मतदान प्रतिनिधी नेमत असतो, पोलिंग स्टेशन निहाय. त्या मतदान प्रतिनिधींना सुद्धा हक्क आहे मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रात प्रवेश करण्याचा. त्या व्यतिरिक्त प्राधिकृत प्रसार माध्यमातल्या व्यक्ती ज्यांच्याकडे पास असेल इलेक्शन कमिशनने दिलेला, त्या व्यक्तींना मतदान केंद्रामध्ये प्रवेश करता येईल. आयोगानं नियुक्त केलेले निरीक्षक, ऑब्झर्वर्स, या ऑब्झर्वर्सची नियुक्ती ही केंद्रीय आयोगाने केलेली असते आणि त्यामुळे मतदानाची प्रक्रिया कशी चालू आहे याची पाहणी करायला ते तुमच्या मतदान केंद्रात येऊ शकतात. त्यांना ती पाहणी करण्यासाठी मतदान केंद्रात प्रवेश करण्याचा हक्क आहे. मायक्रो ऑब्झर्वर्स, आपल्याला कल्पना आहे की आपण ज्या पोलिंग स्टेशनवरती कार्यरत असणार आहात त्यापैकी काही पोलिंग स्टेशन्समध्ये सूक्ष्म निरीक्षक म्हणजे मायक्रो ऑब्झर्वर यांची नेमणूक करण्यात आलेली असते. या मायक्रो ऑब्झर्वर्सची नेमणूक ऑब्झर्वरच करत असतात. या मायक्रो ऑब्झर्वरना, सूक्ष्म निरीक्षकांना, त्यांना सुद्धा मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रात प्रवेश करता येईल. त्या मतदान केंद्रासाठी निश्चित केलेले व्हिडिओग्राफर्स, फोटोग्राफर्स, वेबकास्टिंग करणारा कर्मचारी वर्ग यांना सुद्धा मतदान केंद्रात प्रवेश करता येतो. मतदाराबरोबर असलेलं कडेवरचं मूल, या मुलाला सुद्धा त्या मतदाराबरोबर केंद्रामध्ये प्रवेश करता येईल. अपंग मतदाराबरोबर आलेली व्यक्ती, त्यांना सुद्धा येता येईल. याखेरीज एकूणच मतदान प्रक्रियेमध्ये मदत व्हावी म्हणून काही सहाय्यकांची नेमणूक मतदान केंद्राध्यक्ष करू शकतात, गरजेनुसार त्या त्या वेळेपुरतं. अशा सहाय्यकांना सुद्धा मतदान केंद्रामध्ये प्रवेश करता येईल. एक गोष्ट लक्षात घ्या, कोणत्याही मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणून, पोलिंग ऑफिसर म्हणून काम करता आहात. तुमच्यावरती मतदान सुरळीत पार पाडण्याची मोठी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी पार पाडण्यासाठी तुम्हाला केवळ जबाबदारीच दिली आहे असं नाही आहे, तुम्हाला काही अधिकार आणि कर्तव्य सुद्धा दिलेली आहेत. त्यातलं हे एक अतिशय महत्वाचं कर्तव्य आहे की मतदान केंद्रात कोणाला प्रवेश द्यायचा आणि कोणाला नाही, याचे हे जे काही नियम आहेत हे आपण समजून घेणं आवश्यक आहे. आता आपण या 8 कॅटेगरीज पाहिल्या. त्या व्यतिरिक्त एक आणखी कॅटेगरी आहे, ती म्हणजे निवडणूक विषयक कामकाजासाठी नेमण्यात आलेले लोकसेवक. यांना मतदान केंद्रात प्रवेश द्यायला पाहिजे, त्यांना तो अधिकार आहे. कारण निवडणूक विषयक कामकाज करण्यासाठी त्यांना निवडणूक आयोगाने किंवा राज्य पातळीवरची जी स्टॅच्युटरी पोस्ट आहे, चीफ इलेक्टोरल ऑफिसर,
त्यांच्या कार्यालयाने किंवा जिल्हा पातळीवरची जी डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर ही स्टॅच्युटरी पोस्ट आहे. आपल्याकडे सगळ्या जिल्ह्यांचे कलेक्टर्स, जिल्हाधिकारी हे DEO आहेत, डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर आहेत. त्यांनी निवडणुकांचं कामकाज करण्यासाठी म्हणून कुठल्याही पब्लिक सर्व्हंटला म्हणजे गव्हर्नमेंट सर्व्हंटला किंवा सेमी गव्हर्नमेंट सर्व्हंटला नेमलेलं असेल तर त्यांना सुद्धा मतदान केंद्रामध्ये प्रवेश करण्याचा अधिकार आहे. मात्र याच्यामध्ये पोलीस अधिकारी यांचा समावेश होत नाही. केंद्र आणि राज्य शासनाचे मंत्री, राज्यमंत्री यांचा सुद्धा समावेश होत नाही. त्यामुळे आपण मतदान केंद्रावरती काम करत असताना आणि मतदान चालू असताना कुठलाही पोलीस अधिकारी किंवा केंद्र अथवा राज्य शासनाचा मंत्री तिथे आला आणि मला मतदान केंद्रात प्रवेश द्या असा आग्रह धरला तर तुम्हाला तो अधिकार आहे की तुम्हाला मतदान केंद्रात प्रवेश करता येणार नाही. निवडणूक आयोगाच्या तशा सूचना आहेत. पण मग एखादा मंत्री त्या मतदान केंद्रावरचा मतदार असेल तर मतदार असेल तर त्याला प्रवेश करता येईल मतदार या नात्याने. पण मग त्यांच्याबरोबर जे सुरक्षा कर्मचारी असतात त्यांना येता येईल का मतदान केंद्रात? याचं उत्तर नाही असं आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रात प्रवेश नाही. कारण मंत्री महोदय जरी आले तरी ते मतदार या नात्याने येत आहेत. मग हे सुरक्षा कर्मचारी कधी गणवेशात असू शकतात, कधी साध्या वेशात असू शकतात, पण तरीही ते त्या मतदान केंद्रावरचे मतदार नसतील तर त्यांना मतदान केंद्रात प्रवेश करता येणार नाही. तसा प्रयत्न झाला तर प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणून आपला अधिकार वापरून आपण त्यांना थांबवू शकता आणि आपला आदेश हा त्यांच्यावरती बंधनकारक असणार आहे. काही वेळेस असं होतं की निवडणूक प्रतिनिधी म्हणून जे लोक नेमलेले असतात म्हणजे उमेदवार जे इलेक्शन एजंट्स नेमतात अशा प्रतिनिधीला जर Z+ अशी सुरक्षा असेल तर काय करणार? त्यांचे जे सुरक्षा कर्मचारी आहेत त्यांच्यापैकी फक्त एकाला, ते सुद्धा साध्या सुती वस्त्रातला पोशाख घालून आणि हत्यार दिसणार नाही अशा पद्धतीनेच मतदान केंद्रात प्रवेश करता येईल. त्याचबरोबर कधी असं होऊ शकतं की मतदान केंद्रामधल्या काही विशिष्ट परिस्थितीमुळे तुम्हाला असं वाटेल की हा कायदा व व्यवस्थेचा प्रश्न आहे आणि मतदानाचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी तुम्हाला पोलिसांची मदत घ्यावी लागणार आहे. मग जे मी सांगत होतो ते नेमकं हेच होतं की निवडणूक आयोग असं म्हणतो की पोलिसांना मतदान केंद्रामध्ये प्रवेश करता येणार नाही. पण प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणून तुम्हाला असा अधिकार आहे की मतदान केंद्रातली सुव्यवस्था राखण्यासाठी तुम्हाला गरज पडली तर तुम्ही दाराबाहेर उभ्या असलेल्या पोलिसांना मतदान केंद्रात येण्याची परवानगी देऊ शकता आणि सुव्यवस्था पुन्हा नीट झाली की मग त्यांना पुन्हा बाहेर जायला सांगू शकता. याचं कारण काय? ही तरतूद कशासाठी आहे? याचं कारण असं की उमेदवार, पक्ष यांचे जे निवडणूक प्रतिनिधी असतात त्यांनी आपल्या भोवतीच्या सुरक्षा व्यवस्थेचं दडपण हे इतर पक्षांवरती, इतर उमेदवारांवरती आणि मुख्य म्हणजे मतदारावरती आणू नये आणि म्हणूनच मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रात प्रवेश करायला या लोकांना वर्ज केलेला आहे. आपल्याला कल्पना आहे की प्रत्येक मतदान केंद्रावरती उमेदवार किंवा राजकीय पक्ष हे मतदान प्रतिनिधींची नियुक्ती करू शकतो. जे नियुक्ती करू शकतात ते त्यांची नियुक्ती रद्द सुद्धा करू शकतात. त्याचेही काही नियम आहेत. कोण मतदान प्रतिनिधी कोणत्या मतदान केंद्रावरती उपस्थित राहणार आहे याची यादी आधी उमेदवार किंवा राजकीय पक्ष यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून मान्य करून घ्यावी लागते. त्यांच्या परवानगीशिवाय त्या मतदार प्रतिनिधीला प्रवेश देता येणार नाही. प्रत्येक उमेदवाराला एका मतदान केंद्रावरती
एक मतदान प्रतिनिधी आणि जास्तीत जास्त 2 विमोचक मतदान प्रतिनिधी नियुक्त करता येतात. विमोचक मतदान प्रतिनिधी म्हणजे कोण? तर काही कारणामुळे, काही त्रास झाल्यामुळे एखाद्या मतदान प्रतिनिधीला जर आपलं काम करणं अशक्य झालं, तर त्याच्या जागी बदली म्हणून दुसरा कोण मतदान प्रतिनिधी येऊ शकतो, हे त्या यादीत आधीच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून मान्य करून घेतलेलं असतं. अशा 2 विमोचक म्हणजे बदली मतदान प्रतिनिधींची नियुक्ती मतदान केंद्रासाठी करता येते. असं जरी असलं तरी मतदान केंद्राच्या आत एका वेळेस एकाच उमेदवाराच्या एका मतदान प्रतिनिधीला परवानगी देता येते. आता एखाद्या ठिकाणी उमेदवारांची संख्या जर 3 असेल किंवा 10 असेल, तर प्रत्येक उमेदवाराला एक मतदान प्रतिनिधी या दराने आपले प्रतिनिधी देता येतील आणि त्यांना आपल्याला प्रवेशाची परवानगी सुद्धा देता येईल. समजा एखाद्या मतदान प्रतिनिधीची नियुक्ती ही रद्द झालेली असली. नियुक्ती रद्द करण्याचा अधिकार हा त्या उमेदवाराला किंवा राजकीय पक्षाला आहे आणि अर्थातच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सुद्धा आहे. दुर्दैवाने मतदान समाप्तीपूर्वी मतदान चालू असताना एखाद्या प्रतिनिधीचा मृत्यू झाला, तर उमेदवार त्यांच्या निवडणूक प्रतिनिधीद्वारे सुद्धा अशा प्रकारची नियुक्ती, नव्या प्रतिनिधीची नियुक्ती करू शकतो. ती नियुक्ती त्यांना बदली मतदान प्रतिनिधीच्या यादीतूनच करावी लागते. म्हणजे उमेदवार किंवा त्यांचा निवडणूक प्रतिनिधी यांना नियुक्ती रद्द करण्याचे अधिकार आहेत, पण ते मतदान समाप्तीपूर्वी. एकदा मतदान समाप्त झालं की त्यानंतर नियुक्ती किंवा नियुक्ती रद्द करणे हा काही प्रश्नच राहत नाही. मतदान प्रतिनिधी म्हणून कोणाला नियुक्त करता येईल? हा महत्वाचा मुद्दा आहे. मतदान प्रतिनिधी म्हणून एखाद्या व्यक्तीला जर नेमायचं असेल, तर उमेदवारांनी किंवा राजकीय पक्षांनी त्याच मतदान केंद्रातला मतदार मिळत नसेल, तर किमान त्या मतदारसंघातला मतदार यांना मतदान प्रतिनिधी म्हणून नेमता येईल. त्याचा रहिवास हा शेजारच्या मतदान केंद्रातला असू शकतो. त्या मतदान केंद्रातला नसेल तर त्या विधानसभा मतदारसंघातला तरी असू शकतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे प्रत्येक मतदान प्रतिनिधी हा त्या विधानसभा मतदारसंघाचा रहिवासी आणि मतदार असावा. त्याच्याकडे मतदान छायाचित्र ओळखपत्र किंवा शासन मान्यताप्राप्त ओळखपत्र असायला पाहिजे. प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणून आपण ते चेक करायला पाहिजे. मतदान प्रतिनिधी म्हणून ग्रामपंचायतीचा सरपंच, पंचायतीचा सदस्य, नगर परिषदेचा सदस्य, महानगरपालिकेचा सदस्य यांची नेमणूक करता येते. मतदान प्रतिनिधींना नियुक्तीपत्र सादर करावं लागतं प्रिसाइडिंग ऑफिसरकडे. हे नियुक्तीपत्र नमुना 10 मध्ये उमेदवाराने किंवा त्याच्या निवडणूक प्रतिनिधीने दिलेलं असतं. या मतदान केंद्राध्यक्षांनी हे नियुक्तीपत्र तपासायला पाहिजे आणि संबंधित काही कागदपत्र भरून घ्यायला पाहिजे. स्वतःच्या समक्ष प्रतिज्ञापत्राच्या नमुन्यावर मतदान प्रतिनिधीची सही करून घेणं सर्वात महत्वाचं. जोडपत्र 12 मध्ये प्रत्येक उमेदवाराच्या एका मतदान प्रतिनिधीसाठी किंवा कार्यमोचक प्रतिनिधीसाठी प्रवेशपत्राचा नमुना दिलेला आहे. जोडपत्र 13 मध्ये मतदान केंद्राध्यक्षांनी आलेल्या प्रवेशपत्रांची नोंद करायची आहे आणि अशी सगळी प्रवेशपत्र आणि इतर कागदपत्र ही जमा करायच्या केंद्रावर, म्हणजे आपण ईव्हीएम जमा करतो ना, त्यावेळेस ती एकत्रित जमा करायची आहेत. समजा एखाद्या मतदान प्रतिनिधीने नियुक्तीपत्र दिलं आणि ते तुम्हाला संशयास्पद वाटलं, मग काय करणार? तुमच्याकडे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचा नमुना दिलेला असतो. त्या नमुन्यावरून आपण स्वाक्षरीची पडताळणी करायची आणि त्या पद्धतीने आपला संशय दूर करून घ्यायचा. हा नमुना 10 आपल्या सर्वांना माहितीच आहे.
याच्यामध्ये मतदान प्रतिनिधींच्या प्रतिनिधीची नेमणूक केली जाते. तिथेच खालच्या बाजूला प्रतिज्ञापत्राचा नमुना दिलेला आहे. जोडपत्र 12 मध्ये प्रवेश पत्राचा नमुना आहे. हे बघायला पाहिजे की आपण ज्या प्रवेश पत्रावरती प्रवेश देतोय ते जोडपत्र 12च्या नमुन्याप्रमाणेच आहे किंवा नाही. ते त्या नमुन्यात नसेल तर आपण प्रवेश नाकारू शकता. जोडपत्र 13 मध्ये मतदान प्रतिनिधींना देण्यात आलेल्या प्रवेश पत्रांचा हिशोब ठेवायचा आहे. एक लक्षात घ्या, निवडणूक निर्णय अधिकारी मतदान प्रतिनिधींना जे काही पत्र देतात त्याला प्राधिकार पत्र म्हणतात आणि मतदान केंद्राध्यक्ष मतदान प्रतिनिधींना जे प्रवेश पत्र देतो त्याला मात्र प्रवेश पत्र म्हणतो, ते प्राधिकार पत्र नव्हे. त्याचा तपशील आपल्या सर्वांना माहितीचाच आहे. या मतदान प्रतिनिधींची जी उपस्थिती आहे ती मतदान सुरू होण्यापूर्वी म्हणजे पूर्वतयारीच्या वेळेस कमीत कमी 1 तास अगोदर आवश्यक आहे. समजा एखादा प्रतिनिधी उशिरा आला तर झालेली पूर्वतयारी पुन्हा नव्याने त्याला दाखवण्याची काही आवश्यकता नाही, पण त्या प्रतिनिधीला पुढच्या कामकाजात सहभाग मात्र घेता येईल. या मतदान प्रतिनिधींसाठी बदली मतदान प्रतिनिधींसाठी हालचाल नोंदवही ही नमुना जोडपत्र 11 मध्ये दिलेली आहे. ही हालचाल नोंदवही मतदान केंद्राध्यक्षांनी मेंटेन करायची आहे आणि ही हालचाल नोंदवही इतर सर्व कागदपत्रांबरोबर आपण ईव्हीएम जमा करतो त्या केंद्रावरती जमा करायची आहे. मतदान प्रतिनिधींची काही तक्रार असेल, काही अडचण असेल आणि मतदान केंद्राध्यक्षापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्याला ती तक्रार करण्याची त्याची इच्छा असेल तर त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी, जिल्हाधिकारी, नियंत्रण कक्ष याचे दूरध्वनी क्रमांक आपल्या मतदान केंद्रावरती उपलब्ध असणं आवश्यक आहे. जोडपत्र 11 हालचाल नोंदवही हा नमुना आपण नीट पाहून घ्या. याचे कॉलम्स भरले गेले पाहिजेत याची काळजी घ्या. जेव्हा आपण ईव्हीएम जमा करण्याच्या केंद्रावरती हे जमा करू तेव्हा सर्व कॉलम्स भरलेले असण्याची काळजी घ्या. मतदान प्रतिनिधींना केंद्रातून ये जा करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेलं प्राधिकार पत्र हे आवश्यक आहे. मात्र मतदार यादीची प्रत केंद्राबाहेर जाणार नाही याची आपल्याला खबरदारी घ्यावी लागेल. सर्व मतदान प्रतिनिधींनी ईव्हीएम मोहरबंद करेपर्यंतच्या प्रक्रियेसाठी थांबणं आवश्यक आहे, त्याची त्यांना आगाऊ कल्पना दिली गेली पाहिजे. मतदान केंद्रामध्ये मोबाईल, कॉर्डलेस फोन, वायरलेस अशा प्रकारची यंत्र घेऊन जायला सक्त मनाई आहे. अशा प्रकारची यंत्र आढळल्यास गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे. मतदान केलेल्या किंवा अजून ज्यांचं मतदान राहिलेलं आहे अशा मतदारांचा अनुक्रमांक लिहिलेली जी मतदार पावती असते ती मतदान केंद्राबाहेर मतदान प्रतिनिधींमार्फत पाठवता येणार नाही. आपण सर्व ही माहिती घेतली याच्यावरून आपल्या लक्षात आलं असेल की आपली भूमिका किती महत्वाची आहे. आपल्या जबाबदाऱ्या नीट समजून घेतल्या पाहिजेत, त्याचे संबंधित नियम नीट वाचून घेतले पाहिजेत, त्याचा अभ्यास केला पाहिजे. हा सर्व अभ्यास करून आपण मतदानाच्या दिवशी अतिशय उत्तम रीतीने मतदान केंद्रावरील प्रवेश प्रक्रिया पार पाडाल अशी मला खात्री आहे. धन्यवाद.